पावसाळ्यात आपला आहार कसा असायला हवा हे आपण पाहत आहोत। आज अशाच काही गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत। एरवी हे सगळे पदार्थ हेल्दी म्हणून कन्सिडर केले जातात, पण पावसाळ्यामध्ये ते खाणं आपल्याला त्रासदायक ठरू शकत असतं। पावसाळ्यामध्ये वॉर्म ह्युमिड वेदरमुळं म्हणजे बाहेर असणाऱ्या दमट ओलसर वातावरणामुळं यामध्ये बॅक्टेरियल कंटामिनेशन होण्याची शक्यता खूप जास्त असते। या दिवसात बाजारामध्ये आपल्याला पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळत असतात। पालेभाज्या 4 ते 5 पाण्यांनी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायला हव्यात, व्यवस्थित शिजवून घ्यायला हव्यात। जे लोक स्मूदीज घेतात त्यांच्या आहारामध्ये, अशा लोकांनी या दिवसांमध्ये कच्च्या भाज्या घेणं टाळायला हवं। पालक, सेलेरी किंवा कोथिंबीर यासारख्या ज्या भाज्या आहेत त्या स्मूदीजसाठी वापरल्या जातात। त्यामुळे या दिवसांमध्ये कच्च्या भाज्यांपासून बनणारे स्मूदीज किंवा ज्यूसेस घेणं आपण टाळायला हवं। भाज्या आहारामध्ये घेण्याआधी त्या स्वच्छ धुतल्या गेलेल्या आहेत याची खात्री करायला हवी आणि व्यवस्थित प्रकारे शिजवल्या गेलेल्या आहेत याची खात्री करणं सुद्धा गरजेचं आहे।